नातेसंबंध, कुटुंब आणि समाजमनाची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक प्रेमसंबंधाचा अत्यंत थरारक, दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारा शेवट बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे झालाय। समाजातील कमालीची बदनामी, लोकलाज आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीनं 21 वर्षाच्या मुलानं विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं, तर आपला सावत्र मुलगा आणि प्रियकराच्या मृत्यूचा तीव्र धक्का सहन न झाल्यानं सावत्र आईनंही शासकीय रुग्णालयाच्या आवारातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। एकाच कुटुंबातील 2 जणांनी अशा प्रकारे अत्यंत टोकाचं पाऊल उचलून जीवन यात्रा संपवल्यामुळे केज आणि अंबेजोगाई तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्हा प्रचंड हादरून गेलाय। या खळबळजनक घटनेमुळे सर्वत्र संताप, आश्चर्य आणि हळहळ व्यक्त केली जाते। ही नेमकी काय भानगड आहे? सावत्र मुलगा आणि आईचे प्रेमसंबंध नेमके कसे जुळले आणि या नात्याचा अंत कसा झाला, हे सगळं या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। या हृदयद्रावक आणि धक्कादायक प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी केज तालुक्यातील सोनी जवळा या गावाशी जोडलेली आहे। सोनी जवळा येथील रहिवासी साहेबराव पवार, वय वर्ष 40, यांचा काही वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद आणि मतभेदांमुळे रीतसर घटस्फोट झाला होता। पहिल्या पत्नीपासून साहेबराव यांना अनिल साहेबराव पवार नावाचा एक मुलगा होता। पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर साहेबराव आपल्या मुलाचा सांभाळ करत होते। घरचा गाडा हाकण्यासाठी आणि मुलाला आईचं छत्र मिळावं या उद्देशाने साहेबराव पवार यांनी साधारण 4 वर्षांपूर्वी अनिता नावाच्या एका महिलेशी दुसरं लग्न केलं। लग्नानंतर अनिता साहेबराव यांच्या घरी आली आणि पवार कुटुंबाचा संसार पुन्हा एकदा सुरळीत झाला। अनिताने सुरुवातीला कुटुंबाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं। संसार सुरू असताना साहेबराव यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार, वय वर्ष 21, हा देखील घरातच राहत होता। अनिल आता तरुण झाला होता। एकाच घरात वावरत असताना अनिल आणि त्याची सावत्र आई अनिता यांच्यात जवळीक निर्माण झाली। वय आणि नात्याच्या सर्व मर्यादा ओलांडून या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले। सुरुवातीला घरातील कोणालाही या अनैतिक संबंधाची पुसटशीही कल्पना आली नाही, मात्र त्यांचे हे सूत दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेलं आणि हे प्रेमसंबंध टोकाला पोहोचलं। तरुण सावत्र मुलगा आणि घरातील तरुण आई यांच्यातील हे गुपित नातं समाजात आणि कुटुंबात उघड झाल्यास प्रचंड बदनामी होईल याची जाणीव दोघांनाही होती। तरीही ते या मोहातून बाहेर पडू शकले नाहीत। काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता या दोघांनीही समाजाची, कुटुंबाची आणि पतीची पर्वा न करता एकत्र राहण्याचा मोठा निर्णय घेतला। घरामध्ये कोणीही नसताना योग्य संधी साधून अनिल आणि त्याची सावत्र आई अनिता हे दोघं घरातून कोणालाही न सांगता थेट पळून गेले। त्यांनी थेट शेजारील तेलंगणा राज्य गाठलं आणि तिथे अज्ञात ठिकाणी राहू लागले। घरातून पत्नी आणि तरुण मुलगा दोघंही अचानक बेपत्ता झाल्याचं पाहून साहेबराव पवार यांच्या पायाखालची जमीनच सरकली। त्यांनी नातेवाईकांकडे आणि आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला, परंतु दोघांनाचाही कुठेही पत्ता लागला नाही। पत्नी आणि मुलगा एकाच वेळी गायब झाल्यामुळे साहेबराव यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। अखेर कोणताच पर्याय न उरल्यानं साहेबराव पवार यांनी थेट पोलिसात धाव घेतली आणि आपली पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार दाखल केली। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी बेपत्ता झालेल्या अनिल आणि अनिता यांच्या मोबाईल क्रमांकाचा शोध घेण्यास सुरुवात केली। सायबर सेलच्या मदतीनं तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आणि त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रॅप करण्यात आलं। तपासादरम्यान पोलिसांना त्यांचं लोकेशन थेट तेलंगणा राज्यात असल्याचं आढळून आलं। लोकेशन निश्चित झाल्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पथक साहेबराव पवार यांना सोबत घेऊन तातडीनं तेलंगणाकडे रवाना झालं। पोलिसांनी तेलंगणातील त्या भागात शोध मोहीम राबवून अनिल आणि अनिता या दोघांनाही अत्यंत शिताफीनं ताब्यात घेतलं आणि त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राच्या दिशेनं प्रवास सुरू केला। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनिल आणि अनिता या दोघांनाही बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे आणण्यात आलं। आपण घरातून पळून गेल्यामुळं आणि हे अनैतिक नातं सर्वांसमोर उघड झाल्यामुळं समाजात आपली मोठी बदनामी होणार, आता आपण कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे उरले नाही, अशी तीव्र भीती 21 वर्षांच्या अनिलच्या मनात निर्माण झाली। पोलीस कोठडी, कायदेशीर कारवाई आणि समाजाचे टोमणे या विचारांनी तो प्रचंड मानसिक तणावाखाली आला। याच मानसिक दबावातून अनिलनं अत्यंत टोकाचं पाऊल उचलल्याचं ठरवलं। अंबेजोगाई परिसरात आल्यावर त्यानं अचानक विष प्राशन केलं। अनिलनं विष प्राशन केल्याचं लक्षात येताच खळबळ उडाली। वेळ न गमावता अनिलला अत्यंत गंभीर अवस्थेत अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकानं अनिलचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। त्याला तातडीनं अतिदक्षता विभागात हलवून उपचार सुरू करण्यात आले, मात्र विष शरीरात पूर्णपणे भिनल्यामुळे अनिलची प्रकृती सातत्यानं खालावत गेली। अखेर उपचार सुरू असतानाच अनिल साहेबराव पवार या तरुण प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच पवार कुटुंबावर मोठा आघात झाला। आपला प्रियकर आणि सावत्र मुलगा अनिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी रुग्णालयाच्या आवारात थांबलेल्या अनिताला समजली। अनिलच्या मृत्यूची बातमी ऐकताच अनिताच्या पायाखालची जमीन सरकली। ज्या अनिलसाठी तिनं आपले हसते खेळते घर सोडले, पतीचा त्याग केला आणि समाजाची पर्वा न करता पळून गेली, तोच अनिल आता या जगात राहिलेला नाहीये। हे सत्य ती पचवू शकली नाही। अनिलच्या विरहाचा आणि या भीषण परिस्थितीचा तिला तीव्र मानसिक धक्का बसला।
तीव्र दुःखाच्या आणि निराशेच्या भरात अनितानेही त्याच क्षणी आपलं जीवन संपवण्याचा थरारक निर्णय घेतला. तिनं स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरातच असलेल्या एका झाडाचा आडोसा घेतला. आजूबाजूला लोकांची आणि पोलिसांची गर्दी असतानाही सर्वांची नजर चुकवून अनितानं रुग्णालयाच्या आवारातील एका झाडाला स्वतःच्या साडीच्या साह्यानं गळफास लावून घेतला. काही वेळानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना झाडाला एक महिला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तातडीनं पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी अनिताला झाडावरून खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून अनितालाही मृत घोषित केलं. एकाच प्रेम प्रकरणातून आणि अनैतिक संबंधांच्या गुंतागुंतीतून आधी मुलाने विष पिऊन आणि नंतर सावत्र आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या या दुहेरी आत्महत्येच्या घटनेमुळे अंबेजोगाई आणि केज परिसरात प्रचंड खळबळ उडाली. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या आवारात या घटनेमुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचं शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू केली. एका बाजूला पती साहेबराव पवार यांच्यावर आपली पत्नी आणि तरुण मुलगा गमावल्याची वेळ आली असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नात्याच्या चौकटी मोडून झालेल्या या अनैतिक प्रेमाचा असा भीषण आणि थरारक अंत होईल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. या प्रकरणी अंबेजोगाई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा, आत्महत्येच्या कारणांचा आणि दोन्ही घटनांच्या वेळेचा सविस्तर तपास करत आहेत. समाजात या घटनेची अत्यंत तीव्रतेने चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.